नमस्कार मित्रांनो, भाऊ बहिणींनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन अशा जुगाडाच्या व्हिडिओमध्ये। आणि आजचा जुगाडाचा व्हिडिओ आपला असा राहणार आहे की तुमच्याकडे पण असा तेलाचा डबा आता बघा असणार आहे। आणि ह्या तेलाच्या डब्यापासून आज आपण इतका भारी आज जुगाड बनवणार आहे। तर त्या जुगाड काय आहे तर तुम्हाला सांगतो की तुमच्या पण घरात उंदीर झालेत का, आणि त्या उंदीर झाल्यामुळे त्यांनी भरपूर असा ही चालू केलाय घरात की नासधूस। तर आपल्या घरामध्ये गहू असतात, ज्वारी असते, बाजरी असते किंवा इतर धान्य असतं, किंवा बऱ्याच काय ते उंदीर काय नुसतं धान्यच खाऊन बसत नाही, तर कुठं टीव्हीची वायर कट कर, फॅनची वायर कट कर, कुठं कपडेचं खा, असे बरेचसे असं इतका नासधूस ते उंदीर आपल्या घरामध्ये करत असतो। तर त्याच्यामुळे काय होतं, आपलं आर्थिक पण नुकसान भरपूर होतं। आणि वायर वगैरे जर कुठं कट झालेली असेल तर मग तिथं करंट बसण्याचं पण चान्स जास्त असतात, आणि आपल्याला माहीत नसते ते उंदराने वायर कट केलेली असते। तर आणि अन्नधान्य तर ते इतकं नाश करते की बोलायचंच काम नाही। त्याच्यामुळे आज आपण ह्या मोकळ्या तेलाच्या डब्यापासून उंदीर कसं पकडायचं त्याचा जुगाड घेऊन आलेलो आहे। तर चला करूया आपण आता व्हिडिओला सुरुवात। आणि आपण घेतलेला आहे हा बघा तेलाचा रिकामा डबा। तुम्ही कुठल्याही कंपनीचा घेऊ शकता, म्हणजे त्या तेलाला डब्याला कितीही कंपनी असतात पण आपल्याला कंपनीची काही घेणं नाही। तर आपण असा हा तेलाचा डबा घेतलाय। आणि आता तेलाच्या डब्याला आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तर हा तेलाच्या डब्याचा वरचं जे झाकण आहे हे पूर्णपणे आपल्याला असं काढून घ्यायचं आहे। बघा हे पूर्ण टोटल हे वरचं झाकण काढून घ्यायचं आहे। तर चला आता आपण काय करू, आपल्याकडे काय कटर मशीन नाही, त्याच्यामुळे आपण आपला व्हिडिओ जुगाडाचा आहे, त्याच्यामुळे जुगाड म्हणून आपण हा घेतलेला इळा बघू शकता तुम्ही, हा इळा। तर त्या इळ्याने आपल्याला काय करायचं, हे चारही भाग आपल्याला हे आता असं व्यवस्थितपणे काढून घ्यायच्यात। तर चला करूया आपण आता व्हिडिओला सुरुवात। आणि हे जे आहे आता ह्याला तुम्ही बघू शकता, इथं हे कंपनी सील पॅकिंग असल्यामुळे इथं काय इथं खच आहे ते बघा। तर त्या खचीच्याच मापाने आपल्याला हे व्यवस्थितपणे पूर्णपणे असं हे काढून घ्यायचं वरचं टोपण। तर काढून घ्यायला आपण करूया सुरुवात। आणि त्याच्यानंतर असं होल केल्याच्या नंतर आपल्याला आता काय करायचं आहे, याच कडेने असंच आपल्याला आता हे कापून घ्यायचं आहे बघा। आणि दमाने काम करायचं आहे, हाताला वगैरे लागून घेऊ नका। उंदीर पकडण्याच्या नादात आपल्या हाताला वगैरे जखम करून घ्यायचा, किंवा हा पत्रा असतो पत्रा कापू शकतो, टाके पडू शकतात हाताला। त्याच्यामुळे आपण काय करायचं आहे, लक्ष देऊन आणि दमाने काम करायचं बघा। तर चला आता आपण हा पूर्ण पत्रा काढून घेऊ। तर हे बघू शकता मित्रांनो, आता आपण इथून डबा कापाय चालू केला, तर आता या कडेपर्यंत आलोय। तर अशाच पद्धतीने आता आपण हे चारही भाग कापून घ्यायच्यात। तर मित्रांनो आता आपण ह्या कडेला पोहोचलोय, त्याच्यानंतर आपण काय करायचं, आता हे गोलाय आकार असल्यामुळे व्यवस्थित कापा येणार नाही, म्हणून आपण काय करू, आता इकडून सुरुवात करू, जिथं गोलाय नाही तिथं, किंवा इथून सुरुवात करू आपण, म्हणजे ते गोलाय आपल्याला शेवटी व्यवस्थित कापा येईन बघा। तर इकडून पण आता निम्यापर्यंत आलाय आपला पत्रा कापत। तर असंच आपण कडेला जाऊ, जिथं आपलं हे केलं तिथं। आता आलोय बघा आपण कडेला। तर इकडून पण कापला, इथून पण कापलाय, आणि ही शेवटी बाजू ठेवू आपण, कारण ती व्यवस्थित कापून घेऊ। तर चला आता इकडची पण आपण हे दोन बाजू कापून झाल्यात, हे तिसरी बाजू पण आता ही कापायला घेऊ आपण। असंच करत राहायचं ह्याला इकडल्या साईडने। तर आलोय आपण, आता हे अर्ध कापलंय, आता राहिलेला भाग पण आपण असं कडेपर्यंत घेऊ कापून।
आता आलोय आपण बघा इकडल्या कडेला. तर आता आपण काय करायचं आहे, हा जो भाग राहिला आहे आता ही 1 2 3 आणि असाच हा चौथा भाग पण आता आपण इकडून घेऊया कट करून. आता आलोय मित्रांनो आपण कडेला आणि अशाच पद्धतीने आपण आता इथलं जे आपलं भाग राहिलं होतं हे कट करायचं, हे पण कट करून घेऊ. तर हे बघू शकता इथला भाग कट झाला आहे. आता हे 3 भाग राहिलेत बघा आपलं, हे दिसतात का. तर हे तिन्ही भाग आता आपण अशाच पद्धतीने कट करून घेऊ. थोडासा आपल्याला येळा तिरका करावा लागतोय. आता हे 1 2 भाग कट झालेत. आता हे तिसरा भाग चाललाय. हा चौथा पण भाग कट, तिसरा भाग कट झाला बघा आपला. आता हा चौथा भाग आपण असाच घेऊ कट करू. तर हा बघू शकता मित्रांनो आता आपला 4 भाग झालेत बघा कट आता बघू शकता तुम्ही. आणि हा जो आहे तो असा आपला पत्रावरती निघालेला आहे. आणि हे जे आपलं झाकण आहे जिथं तेल काढायचं ते आपण परत एकदा बसवून घ्यायचं आहे. तर आपलं आता झाकण काढून झालेलं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे डब्यामध्ये आतमध्ये हे जे कोण दिसतात का नाही, तर हे कोण आपल्याला थोडंसं नीट करून घ्यायचं. डबा कापताना जे हे तयार झालं ते आपल्याला अशा पद्धतीने चिमटून घ्यायच्या, जेणेकरून आपल्याला हाताला वगैरे काही लागू नाही, पत्रा कापू नये म्हणून आपल्याला ते व्यवस्थित चिमटून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर आपला जो हा पत्रा शिल्लक राहिला आहे आता ह्याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे, ह्याला थोडं थोडं आपल्याला आता हा चिमटून घ्यायचा आहे बघा. हा पत्रा एकदम नॉर्मल थोडासा, जास्त नाही पण थोडासा घ्यायचा आहे. तर चला असाच आपण हा पत्रा आता चिमटून घेऊ पकडीने. तर असा पत्रा आता आपला ही पकडीने चिमटून घेतल्याच्यानंतर आपल्याला तो थोडासा आता आतल्या साईडने असा दुमडून घ्यायचा आहे बघा. या अशा पद्धतीने दुमडून घ्यायचा. हा एक साईडने झाला. तसंच आता आपल्याला ज्या साईडने केला आहे त्याच्याच विरुद्ध साईडने आपल्याला परत इकडून सुद्धा आपल्याला दुमडून घ्यायचं आहे बघा. तर इकडून सुद्धा अशाच पद्धतीने आता आपल्याला पकडीने दुमडून घ्यायचं आहे. आणि दुमडून झाल्याच्या नंतर आपल्याला आता हे अशाच पद्धतीने ह्याला चिमटून घ्यायचं आहे इकडून. हे 2 साईडने आता आपण दुमडून घेतलाय. तसंच आपल्याला आता काय करायचं, हे जे राहिलेले 2 बाजू आहेत ह्या सुद्धा आपल्याला दुमडून घ्यायच्यात थोड्या थोड्या. तर चला आपण घेऊया आता ह्या दोन्ही साईड दुमडून. तर हे बघू शकता मित्रांनो आपला आता 4 बाजूने हा पत्रा आपला चिंबून झालाय. बघू शकता तुम्ही, हाताला तर लागू शकत नाही आता कारण चिंबावल्यामुळं. तर ह्या अशा पद्धतीने आता आपण हा पत्रा व्यवस्थितपणे चिमटून घेतलाय. तर त्याच्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे, हा जो डबा आहे ह्या डब्याला ह्या साईडला आणि ह्या साईडला आपल्याला आता होल करून घ्यायचं आहे. खिळ्याने किंवा कशाने पण तुम्ही ह्याला होल करून घेऊ शकता. तर होल केवढं करायचं आहे, आपला जो हा गज जाईल, हा जो गज आहे
ते ह्या डब्यातून जाईन एवढ्या ह्या साईजचा आपल्याला आता होल करून घ्यायचं आहे. तर चला आपण आता हे खिळ्याने होल पाडून घेऊ ह्याला. तर आपल्याला आता जाड होल करायचा आहे डब्याला, त्याच्यामुळे आपण हा जाड खिळा घेतलेला आहे. तुमच्याकडे जाड नसेल तर तुम्ही छोटा पण घेऊ शकता. आणि आपल्याला हे मधोमध इथं आता काय करायचं आहे, इथं बघू शकता याने होल करून घ्यायचं आहे आपल्याला. तर झालंय बघा आता इकडल्या साईडने आपलं होल करून. इथं बघू शकता डब्याला एक साईडला होल झालंय. थोडंसं आपण मोठं करून घेऊ त्याला. तसंच आता आपण काय करू, हा जो गज घेतलाय आपण त्याच्यात मग आपण आता इथं या साईडला पण आता आपण एक होल करून घेऊ ह्या बरोबर समोरासमोर बाजूला. तर चला इथं पण आता आपण घेऊ होल करून. तर झालं ह्या साईडला सुद्धा आपलं होल करून. आणि आता हे खिळ्यानेच आपण थोडंसं आता हे मोठं करून घेऊ होल आपण. बघू शकता तुम्ही. तर आता ह्या साईडला पण होल झाले आणि ह्या साईडला पण. आणि आता आपण ह्याच्यात गज वळून बघू. तर अशा पद्धतीने आता हा आपला गज वळून झाला आहे बघा ह्याच्यामध्ये. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे टोपण आपण तयार म्हणजे पहिलं जे होतं ते आता आपल्याला काय करायचं आहे, हा गज घ्यायचा आहे काढून. आणि गज काढून घेऊन आपल्याला ह्याच्यामध्ये आता हे जे टोपण आहे हे आपल्याला वावायचं आहे बघा. तर चला आता आपण हे टोपण ह्याच्यामध्ये वळवून घेऊ. आणि हे जे आपली डब्याला पहिलीच कडे असते डबा धरण्यासाठी, असा हे डबा असा उचलण्यासाठी ठेवण्यासाठी, तर ती कडीचाच उपयोग आपण त्याला केलेला आहे. आणि हे अशा पद्धतीने आता आपण हा गज वावलेला आहे. आणि ही जी कडे आहे ते आता कडे आपल्याला ही बांधून घ्यायची बघा ह्याला डब्याला. तर चला आता आपण ही ताराने बांधून घेऊ शकतो, किंवा आपल्याजवळ काय तार जर नसेल तर आपण दुसरे काय पण त्या म्हणजे दोरीने वगैरे आपण बांधून ठेवू शकतो. तर चला आता आपण हे घेऊ बांधून. तर चला आता आपण दोरी घेतली आणि ह्या दोरीने आपण घेऊया आता हे बांधून. अशा पद्धतीने आपल्याला आता फिट्ट बांधून घ्यायचं आहे. आणि बांधताना आपल्याला मधोमध घ्यायचं आहे बघा हे, म्हणजे ह्याचा बॅलन्स पण व्यवस्थित राहील. त्याच्यामुळे आपल्याला हे मधोमध बांधायचे. म्हणजे मधोमध म्हणजे कुठं, ही जी कडे ह्या कडेची आपल्याला मधोमध बांधून घ्यायचे आणि फिट्ट बांधून घ्यायचे. तर बघू शकता मित्रांनो, आपले हे आता डबा बांधून झालेला आहे, म्हणजे हे झाकण बांधून झालेलं आहे. आणि ज्यावेळेस आता आपल्या घरातले उंदीर, आता तुम्हाला तर माहिती आहेत, अन्नधान्यापाशी येतात किंवा कपड्यापाशी येतात, जिथं तुम्हाला वाटतं आहे किंवा म्हणजे आपली जी आडगळीची खोली असते त्या ठिकाणी तर भरपूर उंदीर असतात. मग जिथं आपल्याला वाटतं आहे उंदीर भरपूर येतात, त्यांच्या लेंड्यांवरून लक्षात येतं की ती खाऊन पिऊन जातात आणि तिथं शी करून जातात. अशा ठिकाणी आता हे काय करायचं, आपल्याला हा डबा घ्यायचा आहे आणि हा डबा ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपण जे काय म्हणजे धान्य वगैरे जे आहे ते आपण धान्य ह्याच्यावरती ठेवू शकतो. म्हणजे जे उंदीर खातात, आता आपण तांदूळ किंवा गहू ज्वारी काय पण ठेवू शकतो. आणि त्यातले त्यात त्यांचे जर आवडीचा पदार्थ म्हणलं तर पाव पण भरपूर असतात बघा. आपल्या बेकरीमध्ये सहज पाव उपलब्ध होतात. तर ते पाव, भजी अशा ज्या वस्तू आहेत ते आणून आपण काय करायचं, असे ह्या डब्यावरती ठेवायचेत बघा. आणि त्याच्यानंतर आणि जिथं असं म्हणजे आपल्या गव्हाचे ज्वारीचे जे पोते असतात त्या ठिकाणी आपल्याला असं ठेवायचं. आणि मग ते उंदीर ते खायला येणार आहेत. तर अशाच पद्धतीने उंदीर येणार खायला. आणि आल्याच्या नंतर ते डायरेक्ट हिथून समजा ह्या गजावरून किंवा ह्याच्यावरून येणार आणि ते डायरेक्ट आता इथून हे जे धान्य ठेवलं आहे आपलं हे खायला उड्या हाणणार. आणि उड्या हाणल्याच्या नंतर ते डायरेक्ट, तर बघू शकता डायरेक्ट हा उंदीर कुठं पडला, आपला डब्याच्या आतमध्ये पडलेला आहे. आणि त्याला यायला पण चान्स नाही, कारण झाकण आपलं बंद झालेलं आहे. त्याच्यामुळं त्याला माघारी यायला चान्स नाही, किंवा डबा खोला असल्यामुळं आणि गुळगुळीत असल्यामुळं तो उंदीर काय होतोय, बाहेर निघायला त्याला चान्स नाही. तर परत एकदा आपण दाखवूया. आता हे बघू शकता, असा हा समजा उंदीर आला किंवा इथून आला आणि डायरेक्ट त्याने जे आपलं धान्य जे समजा आपण हे टाकलेलं आहे, समजा तांदूळ टाकलं तर आपण पहिलं हे तांदूळ खायला उड्या हाणणार, असा डायरेक्ट उंदीर आतमध्ये पडून जाणार आहे. आणि आपले झाकण असल्यामुळे त्याला निघायला पण चान्स नाही मित्रांनो. त्याच्यामुळे अशाच पद्धतीने तुम्ही पण आता मोकळा तेलाचा डबा फेकू नका किंवा भांगारात विकू नका. तुमच्या बी घरात जर उंदीर झालेले असतील तर अशाच पद्धतीने त्याला जो सापळा आहे
उंदीर पकडण्याचा तो असाच तेलाच्या डब्यापासून तुम्ही तयार करा आणि जे उंदीर तुमचे पकडलेले आहेत तुम्ही मग ते बाहेर लांब जाऊन तुम्ही सोडून येऊ शकता. कारण गणपतीचं वाहन उंदीर आहे म्हणून आपण उंदरांना सहसा मारत नाही, पण त्यांचे नासधूस उंदरांनी जर आपल्या घरात चालू केली तर आपण काय करत असतो, ते उंदीर पकडत असतो आणि ते पकडून लांब कुठेतरी एकदम सोडून यायचे. तर मित्रांनो, अशाच पद्धतीने तुम्ही पण मोकळ्या तेलाच्या डब्यापासून आता हा जुगाड बनवा, उंदीर पकडायचा आणि उंदीर पकडा आणि ते रानामध्ये सोडून या. तर धन्यवाद.